श्रीमान संदीपान भुमरे साहेब त्यांच्या ह्या कन्या आहेत. तर वी आर रिअली ब्लेस्ड टू हॅव यू अमंगस्ट अस. आणि तुम्ही सांगू शकता मॅडम तुमचा अनुभव. इथे जमलेल्या सर्व महिला व डॉक्टर्स आणि इतर स्टाफ यांचा मी सर्वप्रथम नमस्कार करते. सर 2008 साली मला जेव्हा कन्सिव्ह राहिलं तर त्यावेळेस मला खूप प्रॉब्लेम्स आले मॅम. हां, तर त्यावेळी माझं दुसऱ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट होती. तर मला 7वा महिना लागेपर्यंत मॅमनी मला सांगितलं नाही त्या की तुला मेन प्रॉब्लेम काय आहे. मी प्रत्येक महिन्याला ॲडमिट होत राहिले, पण त्यांनी मेन प्रॉब्लेम काय होता हे मला सांगितलंच नाही. आणि मी त्यावेळी राहत होते गेवराईला. गेवराईवरनं मी औरंगाबादला यायचे आणि मेन जो प्रॉब्लेम होता त्यांनी तो सांगितला नाही. त्यामुळे मला 7व्या महिन्यामध्ये तो बेबीचं माझं डेथ झालं आणि ते मला हे करावं लागलं. आणि मग त्यानंतर मला एक जणांनी देवधर मॅडम सजेस्ट केलं की तू एकदा त्यांच्याकडे जा आणि तुझं फाईल दाखव त्यांना आणि त्या तुला काय आहे ते सांगतील तुझा प्रॉब्लेम. मग मी मॅमकडे आले, मॅमला भेटले. मॅमनी माझी फाईल चेक केली. मग मॅम म्हटल्या अगं प्रेरणा तुझा हा खूप मोठा प्रॉब्लेम होता, त्या मॅमने तुला सांगितलं का नाही. मॅमला मी म्हटलं त्यावेळेस माझं एजही खूप कमी होतं, मला त्यातलं काही कळतही नव्हतं त्यावेळेस आणि त्या मॅमनेही मला क्लिअर काही सांगितलं नव्हतं. मग मॅमनी मला माझ्या गर्भपिशवीला पडदा होता तर त्यामुळे त्या बेबीची वाढ होऊ शकत नव्हती, तर तो प्रॉब्लेम मला देवधर मॅमनी सांगितला. मग मॅमनी मला त्या पडद्याचं अगोदर ऑपरेशन करायला सांगितलं आणि नंतर मला प्रेग्नेन्सी ठेवायला सांगितली. मग 2008 साली माझी प्रेग्नेन्सी राहिली. तर 2008 ते 9 महिन्याचा माझा जो काळ होता प्रेग्नेन्सीचा, तर तेव्हा मला कसलाही त्रास नव्हता, काहीही नव्हतं. म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला देवधर मॅडमच्या हातात सोपवून दिलं आणि ते निश्चिंत झाले. म्हणजे काहीही बघ, तेव्हापासनं माझी पूर्ण माहेरची फॅमिली, सासरची फॅमिली डोळे झाकून प्रेग्नेन्सी, माझ्या बहिणी असो, वहिनी असो, नंदा असो, प्रेग्नेन्सी म्हटलं की देवधर मॅडम ह्या आमच्या फॅमिली डॉक्टरच आहे. आणि एक 8 दिवसापूर्वी मला मॅमच्या असिस्टंटचा फोन आला की प्रेरणा मॅम तुमचा नंबर आम्हाला देवधर मॅमने दिला आहे आणि तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे. तर मी खूप खुश झाले आणि मला सगळ्या मेमरीज माझ्या आठवू लागल्या की पूर्ण ती जर्नीज एक मला हे आठवू लागली मॅम. आणि मॅमकडे असं खूप प्रेशरमध्ये यायची, मॅम मला अगोदरसारखं काही होणार तर नाही ना, काही होणार तर नाही ना, अगं तू निश्चिंत राहा, मी आहे ना. एवढं म्हटलं की मी एकदम फ्रेश. आणि माझे रिपोर्टही सगळे व्यवस्थित येत गेले आणि मला मॅमच्या कृपेने, देवाच्या कृपेने एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि तेही खूप व्यवस्थित आणि छान माझं पूर्ण व्यवस्थित झालं. ते केवळ मॅममुळे झालं. थँक्यू प्रेरणा. ॲक्च्युअली ह्यामध्ये मेडिकल सिच्युएशन अशी होती की प्लासेंटाच्या मागे रक्ताची गाठ तयार झाली होती पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये हिच्या, आणि त्यामुळे ब्लिडिंग होत राहायचं सारखं. प्रत्येक महिन्याला तिला ब्लिडिंग होत राहायचं. तर प्लासेंटा वेळेच्या आधी सेपरेट होत होता, ज्याला ॲब्रप्शन म्हणतात. त्यामुळे तिचं सिझेरियन करून ते बाळ पहिलं काढावं लागलं होतं, ज्याला हिस्ट्रोटॉमी म्हणण्यात येते. म्हणजे वेळेच्या आधी 24 वीक्सला जेव्हा करण्यात येतं सिझेरियन सेक्शन, त्याला आम्ही हिस्ट्रोटॉमी म्हणतो. आणि त्याच्यानंतरच्या प्रेग्नन्सी ज्या खूप हाय रिस्क समजण्यात येतात, कारण पहिले जो टाके असतात ते सेपरेट होण्याची खूप भीती असते 6व्या महिन्यामध्ये सिझेरियन सेक्शन झाल्यामुळे. यामध्ये कसं असतं की ब्लड प्रेशरचं कंट्रोल किंवा रक्त पातळ होऊ नये, रक्ताची गाठ होऊ नये म्हणून काही प्रकारची औषधे देण्यात येतात. सो हा सिम्पटम खूप महत्त्वाचा असतो प्रेग्नन्सीमध्ये, ब्लिडिंग होत राहणे. आणि त्याचं युजली काही ना काही कारण होतं, जसं हिने सांगितल्याप्रमाणे पडदा असणं, ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम असणं किंवा रक्ताची गोठण्याची जी शक्ती असते त्याच्यात प्रॉब्लेम असणं. तर हे वेळेमध्ये ओळखणं जास्त आवश्यक असतं. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे नियमित वेळेवर तपासण्या आणि त्या अनुभवी डॉक्टरांकडून आणि अशा ठिकाणी की जिथे सर्व सोयी उपलब्ध आहेत अशा ठिकाणी करून घेणं, स्पेशली जेव्हा आपल्याला कळतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे अत्यंत आवश्यक असतं. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपल्याकडे अशा कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सीज करण्यासाठी लागणारं जे सगळं सेटअप, इक्विपमेंट आणि एक्सपर्टीज आहे ते सगळं आपल्याकडे इथे उपलब्ध आहे. तुमच्या
कोणीही ओळखीमध्ये ज्यांना कोणाला असा काही प्रॉब्लेमॅटिक इश्यू असेल डिलिव्हरीच्या संदर्भामध्ये, त्यांना तुम्ही देवधर मॅडमचं नाव सुचवू शकता. वी विल बी मोर दॅन हॅपी टू ट्रीट दोज पेशंट्स. कारण इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एक नाही तर 2 व्यक्तींची आपल्याला काळजी घ्यायची असते. आईचंही आयुष्य तेवढंच महत्त्वाचं असतं त्या पिरियडमध्ये, आणि होणाऱ्या बाळाचं पण आयुष्य तितकंच महत्त्वाचं असतं. धन्यवाद पंडित मॅडम, इथे आलात तुम्ही.